लोकसभा निकालानंतर तुम्ही पहिल्यांदा दिल्लीत हो. येतात. एनडीएची आज बैठक आहे. मोदींच्या अभिनंदनाचाही प्रस्ताव समोर येईल. काय तुम्ही सांगाल लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहता? लोकसभेनंतर जे निकाल लागले त्यामुळे मोदीजी आणि एनडीए सरकार स्थापन करणार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे मी मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे वैचारिक एक सेम आयडिओलॉजी वाले पक्ष आहेत आणि त्यामुळे आम्ही 25 वर्षापासून सोबत आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन होणार आहे त्यामध्ये मोदीजींना आमचं समर्थन पूर्ण आहे, पाठिंबा आहे आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छाही देतोय. सीएम साहेब, एनडीएला बहुमत आहे पण इंडिया अलायन्स ही सरकार बनवण्याची तयारी करता आहे. आज इंडिया अलायन्सची बैठक आहे. आता म्हणतात ना, गिरे तो भी टांग ऊपर, तशातला प्रकार आहे. कारण त्यांनी अगोदर देखील म्हटलं होतं की एक मोदी द्वेषाने पछाडलेले लोक, मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव, मोदी हराव मोदी हराव, बाका दुसरा काय अजेंडा त्यांच्याकडे नव्हता. पण मोदीजींकडे विकासाचा अजेंडा होता. आणि काही लोक म्हणाले आता मोदीजींना तडीपार करा, तडीपार करा. तर या देशातल्या जनतेने बोलणाऱ्यांना, इंडिया अलायन्स वाल्यांना सत्तेपासून रोखून त्यांनाच तडीपार केलेला आहे. त्यामुळे मोदीजींच्या विकासाला लोकांनी मतदान केलं आणि एनडीएचं मेजॉरिटी झालेली आहे. त्यामुळे मेजॉरिटी झालेली असताना तुम्ही सरकारची स्वप्न पाहणं म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने पाहण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांना त्यांचं लकलाभ हो. आम्ही एवढंच सांगतो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष मोदीजींच्या सरकारने एनडीएने काम केलं आणि जे काम केलं त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले. आता मिळालेली पुढची 5 वर्ष अधिक जोमाने, अधिक वेगाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार काम करेल. शिवसेनेचे 7 खासदार आहेत. सत्ता स्थापनेत तुमची मोदींकडून काय अपेक्षा असेल? आता अपेक्षा घेऊन मी आलेलो नाही, मागण्यासाठी काय आलो नाही, मी देण्यासाठी आलेलो आहे. त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. बाकी विषय जे आहेत ते नंतर होतीलच. परंतु आज मी काही मागण्यासाठी नाही, त्या मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी. इंडिया अलायन्सने सरकार स्थापने